Welcome back in English video. Student, last period we have discussed about the warming up activity in unit number 2.4, the lesson's name, an epitome of a courage. Last period we have discussed three activities on this lesson. Today we are going to learn about this biography of Dr. Stephen Hawking, an epitome of courage. धैर्याचं मूर्तिमंत नमुना, धैर्याचा मूर्तिमंत प्रतीक डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याविषयी चरित्रात्मक लेख आज आपण इथं अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण आपलं पुस्तक पान नंबर 62 आपण उघडा. सोबत तुमच्या वही आणि पेन असू दे, म्हणजे काही ग्रामॅटिकल सेंटेन्स तुम्हाला सांगितली जातील त्यावेळेला तुम्ही तिथं नोट डाऊन करा. वाक्यातील जे नवीन शब्द आहेत, डिफिकल्ट वर्ड्स आहेत, तिथं नोट डाऊन करून घ्या. आणि आता आपण पाठाला सुरुवात करूया. ॲन एपिटमी ऑफ अ करेज ऑन पेज नंबर 62. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so in spite of suffering from a very rare and dreaded disease. Dr. Hawking continued his research undaunted. His exemplary courage should inspire us to our best even under trying circumstances. Bracket complete. These all sentences are given about the Dr. Stephen Hawking in the bracket. This is the biography. And this biography inspired to us because Dr. Stephen Hawking, he worked hard in his life. Still, in spite of he was suffered from a rare and dreaded disease, he continued his work. विद्यार्थी मित्रो, कंसामध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याविषयीची माहिती इथं आपणाला देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पहिलंच वाक्य आहे, वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर विकनेसेस. आपण नेहमीच आपला कल हा नेहमी हाईड बिहाइंड आवर विकनेसेस, आपल्या कमतरता, डिसॅबिलिटीज, आपला दुबळेपणा, आपले अपंगत्व, हँडिकॅप्स किंवा आपले अपंगत्व, याला आपण पुढे करून आपण त्याच्या पाठीमागे लपण्याचा अनेक वेळा आपण प्रयत्न करतो. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर विकनेसेस, डिसॅबिलिटीज, हँडिकॅप्स, अशा अनेक समस्या आपण पुढे करून आपण त्याच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करतो. और मॉर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू, किंवा कुडत बसतो, आयुष्यभर शोक करत बसतो. मी असा असतो तर असं झालं असतं, आम्ही जर एवढं श्रीमंत असतो तर हे केलं असतं. कष्ट करणं मागं राहतं आणि आपण पुढं फक्त कारण देत बसतो आणि आपण पाठीमागच पडत राहतो. तर इथं एक ज्वलंत उदाहरण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं दिलेलं आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, या शतकामधील एक महान शास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग, डिड नॉट डू सो, त्याने असं नाही केलं. आपल्यासारखं ते कारण दाखवत बसले नाहीत, कारण पुढं करत बसलेले नाहीत किंवा पडद्याआड कधीही लपलेले नाहीत. इन स्पाइट ऑफ सफरिंग्स फ्रॉम अ व्हेरी रेअर
अति दुर्मिळ असणाऱ्या या रोगाला बळी पडून सुद्धा, इन स्पाइट ऑफ असं असून सुद्धा, सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड अ ड्रेडेड डिसीज, भयानक आजार, असाध्य आजार, अति दुर्मिळ ज्या रोगावरती अजून उपचार निघालेला नाही असा अति दुर्मिळ आजार, आणि ड्रेडेड डिसीज आणि भयानक आजार, या आजाराला त्यांनी कधीही कारण पुढे केलेलं नाही आणि ते आपल्या ध्येयापासून कधीही मागे सरले नाहीत. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. इतका मोठा आजार होऊन सुद्धा ते कधीही थांबले नाहीत. ही कंटिन्यूड हिज रिसर्च. त्यांचं संशोधन त्यांनी चालूच ठेवलं. अनडॉन्टेड, ना उमेद न होता, न खचता, न थकता, अनडॉन्टेड. दिस वर्ड यू शुड नोट डाऊन इन युअर नोटबुक. हिज एक्झॅम्पलरी करेज, त्यांचं असणारं जे धैर्य आहे, अनुकरणीय धैर्य आहे, एक्झॅम्पलरी करेज, शुड इन्स्पायर अस, निश्चितच आपणाला ते प्रेरणा देतं. टू डू आवर बेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेला आहे, गुड, बेटर, बेस्ट. टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग द सर्कमस्टन्स. कसोटीच्या प्रसंगामध्ये आपण अशा आव्हानांना सामोरं कसं जायचं याचं प्रेरणादायक उदाहरण आपण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याकडून निश्चितच घेऊ शकतो. हिअर फर्स्ट पॅरेग्राफ completed. In this paragraph, Dr. Stephen Hawking is one of the greatest scientists in this century. If or in spite of sufferings, his rare disease or the dreaded disease, he continued his research. या परिच्छेदामध्ये डॉक्टर हॉकिंग, स्टीफन हॉकिंग, जरी असाध्य रोगानं त्यांना पछाडलं असलं तरी सुद्धा आपल्या कर्तव्यापासून, आपल्या संशोधनापासून ते कदापिही मागे सरले नाहीत. त्यांनी संशोधन सतत चालू ठेवलं. इथे एक वाक्य दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते वाक्य तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. विच टाइप ऑफ दिस सेंटेन्स? दिस इज द सुपरलेटिव्ह डिग्री सेंटेन्स. डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. आता या वाक्याचं तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये चेंज द डिग्री असं विचारलं जाईल. जर चेंज द डिग्री असं विचारलं तर आपण कंपॅरेटिव्ह सुद्धा करायचं आहे आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा त्या वाक्याचं रूपांतर करायचं आहे. आणि चेंज इन टू कंपॅरेटिव्ह डिग्री असं म्हटलं तर फक्त आपण सीडी मध्ये त्याचं रूपांतर करू, किंवा चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री असं म्हटले तर फक्त आपण पीडी मध्ये त्याचं रूपांतर करू. आता इथं सुपरलेटिव्हचं वाक्य दिलेलं आहे, त्याचं आपण कंपॅरेटिव्ह मध्ये रूपांतर करूया. डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज ग्रेटर दॅन मोस्ट अदर सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. हे झालं कंपॅरेटिव्ह फॉर्म. आता याचं पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये रूपांतर असं होईल, इथं वन ऑफ द ग्रेटेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री या विशेषणापूर्वी वन ऑफ द लागल्यामुळं आपण या वाक्याची सुरुवात पॉझिटिव्ह डिग्री करत असताना व्हेरी फ्यू सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी आर ॲज ग्रेट ॲज पॉझिटिव्हचं रूप तिथं वापरलं आपण. डॉक्टर स्टीफन हॉकिंग असं त्या वाक्याचं रूपांतर होईल. आता 2 नंबरचं वाक्य, 2 नंबरचा उतारा आपण इथं पाहूया. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 18th day of January 1942. म्हणजे बरोबर 300 वर्षानंतर
एक महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म लंडनमध्ये 8 जानेवारी 1942 रोजी झाला. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into a space like a light. More importantly, none could predict that he would be the very epitome of a courage. Everybody in this world, even their parents, they thought that this person, Dr. Stephen Hawking, he could not do so much in his life. They have no hope from him. After Galileo, Stephen is the greatest scientist. No one knew he will become a great scientist. या उतार्यामध्ये बरोबर 300 वर्षानंतर गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर यांचा जन्म झाला. 8 जानेवारी 1992 यांचा जन्म झाला. लिटल डिड हिज पेरेंट्स नो दॅट, जराही कल्पना नव्हती. लिटल डिड हिज पेरेंट्स नो, त्यांच्या पालकांना जराही अशी कल्पना नव्हती की वन डे their little boy would be hailed, acclaimed, नाव कमविणे. आपला हा लहान मुलगा भविष्यामध्ये इतकं मोठं नाव कमवेल असं त्यांच्या पालकांना जरा सुद्धा वाटलं नव्हतं. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like a light. कोणी सुद्धा इमॅजिन, कल्पना सुद्धा करू शकत नव्हते की एक काळ एके दिवशी यांची बुद्धी इतकी भरारी घेईल की तेजानं उजळून जाईल, गगनामध्ये तेजानं उजळून जाईल, इतके ते फेमस होतील, मोठे शास्त्रज्ञ होतील, याची कल्पना जराही लोकांना नव्हती. मोर इम्पॉर्टंटली आणि महत्वाचं, नन कुड प्रेडिक्ट भाकीत करणे, अंदाज सांगणे, भविष्य सांगणे. नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटमी ऑफ अ करेज, धैर्याचा एक महामेरू म्हणून नावारूपाला येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. विद्यार्थी मित्रो, या 2 नंबरच्या उतार्यामध्ये गॅलिलिओच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षानंतर म्हणजे 8 जानेवारी 1942 रोजी स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांच्या आई वडिलांना, त्या काळामध्ये असणाऱ्या त्या लोकांना जराशीही त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या रिसर्चची संभाव्यता किंवा शक्यता लोकांना नव्हती. परंतु एके दिवशी हा मुलगा संपूर्ण आकाशामध्ये तेजानं झळकेल, उजळून जाईल असा अंदाज त्या लोकांना नव्हता. हे 2 नंबरच्या उतार्यामध्ये इथं सांगितलेलं आहे. 3 नंबरचा उतारा, करेज इज अ वंडरफुल थिंग. करेज इज अ वंडरफुल थिंग. विद्यार्थी मित्रो, धैर्य ही एक विलक्षण गोष्ट आहे, चमत्कारिक गोष्ट आहे. ज्या व्यक्तीकडं हा गुण आहे ती व्यक्ती केव्हाही आपल्या आयुष्यामध्ये मागं पडणार नाही. एक चमत्कारिक गोष्ट ती व्यक्ती घडवून आणेल. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी, हा एक असा गुण आहे which makes people not lose heart when faced with a great calamity. calamity, आपत्ती, संकट. महान संकटामध्ये सुद्धा, महाभयंकर अशा संकटामध्ये सुद्धा हे लोक, करेज असणारे लोक, धैर्य असणारे लोक आपली मनस्थिती कधीही ढळू देत नाहीत किंवा ते
कदापिही they do not lose their hearts. This is such a type of a quality that don't make people lose heart in the face of difficulties, in the face of calamities. आपत्तीला तोंड देत असताना ज्या व्यक्तीकडं अशा पद्धतीचं धैर्य असतं, ही व्यक्ती कधीही मनस्थिती ढळू देत नाही, आव्हान स्वीकारते आणि त्यामध्ये यशस्वी होत असते. अशा पद्धतीचं धैर्य असतं. It would not be an exaggeration. Exaggeration, last period we have learned about this word in the poem The Twins. Exaggeration, अतिशयोक्ती. Exaggeration. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. असं म्हणणं ही अतिशयोक्ती ठरणार नाही. It would not be a exaggeration to say that, असं म्हणणं ही अतिशयोक्ती ठरणार नाही. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, a living legend of cosmology. कॉस्मॉलॉजी विश्व उत्पत्तीशास्त्र. कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्व उत्पत्तीशास्त्र. is the very personification of courage. personification of courage, धैर्याचं एक मूर्तिमंत नमुना. personification उत्तम नमुना, करेज धैर्य. विश्व उत्पत्तीशास्त्रामध्ये धैर्याचं एक उत्तम नमुना म्हणून डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याकडे पाहणं ही अतिशयोक्ती ठरणार नाही. इज द पर्सॉनिफिकेशन ऑफ अ करेज अँड होप. होप, आशावाद. ज्या व्यक्तीकडे आशावाद असतो ती व्यक्ती कधीही निगेटिव्ह विचार करत नाही. सकारात्मक विचारानं ती जीवनामध्ये यशस्वी होते. आणि सेम डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याकडं धैर्य आणि आशावाद या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. त्यांचा ते एक उत्तम नमुना होते. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. एक्सेप्ट हिज माइंड, केवळ आणि केवळ त्यांचं मन, त्यांची बुद्धी, याच्या व्यतिरिक्त द होल बॉडी इज बाइंड टू अ व्हीलचेअर. चाकांच्या खुर्चीला संपूर्ण त्यांचं जे काही शरीर होतं ते बांधलं गेलं होतं. फक्त त्यांचं मन, त्यांची बुद्धी तेवढीच बांधली गेली नव्हती. थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ अ फेट. क्वर्क ऑफ अ फेट, अनपेक्षित नशीब बदलणे. द वर्ड given in the meaning is given in the margin. Quirk of a fate, unexpected change of a destiny. अनपेक्षित नशीब बदलणे. Thanks to a quirk of a fate, yet he is one of the greatest scientists of this century. आणि अशा अनपेक्षित नशीब बदलून टाकणार, हे जे काय त्यांचं नशीब अनपेक्षित बदललं त्याचा आम्ही आभार मानतो की जेणेकरून ते या शतकामधील एक महान शास्त्रज्ञ झाले. थर्ड स्टांजा. an average child, Stephen grew up to be a very normal teenager. This paragraph is given about the childhood days of Dr. Stephen Hawking. बालपणाचे दिवस कसे होते त्यांचे याविषयीची माहिती ह्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. सामान्य मुलाप्रमाणेच त्यांचं जीवन होतं. सामान्य मुलाप्रमाणेच ते वाढले. फुल ऑफ मिस्चिफ, मिस्चिफ खोड्या काढणे. and lots of love from music and mathematics. गणित आणि संगीत यावर प्रेम करणारे, शाळेमध्ये असताना भरपूर खोड्या काढणारे असे हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग इतर सामान्य मुलांच्या प्रमाणेच होते. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी अ मेडिसिन. जरी त्यांचे वडील
त्यांचा वडिलांचा कल हा आपल्या मुलानं वैद्यकीय शिक्षण घ्यावं असं असलं तरी सुद्धा ही वॉज अ बेंट ऑन स्टडिंग द मॅथमॅटिक्स. त्यांचा कल जो होता तो कल हा गणिताकडे होता, गणित शिकण्याकडे होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. आणि जरी त्यांना गणित आवडत असलं तरी सुद्धा त्या काळामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गणित हा विषय शिकवत नसल्या कारणानं ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स. ते भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचं त्यांनी ठरविलं. त्याने भौतिकशास्त्र हा विषय निवडला. हिअर इन धिस पॅरेग्राफ, when he grew up in a school days, he was lots of love for his music and mathematics. He wanted to learn in his future life mathematics, but unfortunately in the University of Oxford at that time this course was no there, and therefore he opted to study the physics. Last paragraph on this page number 62. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. This perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. Look, the last paragraph. At the age of 17, ज्या वेळा त्यांचं माध्यमिक शिक्षण संपलं, वयाचं 17 वर्ष त्यांची चालू होती, त्यावेळेला स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट, स्टीफनच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली, ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. त्यांच्या शरीरामध्ये असणारा जो बोजडपणा होता तो त्यांना जाणवू लागला. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन, कोणतंही कारण नसताना 2 वेळा ते जमिनीवरती कोसळले. धिस परप्लेक्सेड हिम, आणि त्यामुळे ते परप्लेक्सेड, ते कन्फ्युज्ड, ते गोंधळात पडले. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर, आणि म्हणून ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडं ते गेले. ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. This sentence is simple past sentence, simple past tense. Who diagnosed him, त्याने त्याच्यावरती निदान केलं. As a suffering from an extremely rare disease, आणि अति दुर्मिळ अशा आजारानं ते ग्रासले गेलेले आहेत, हे डायग्नोज झालं. ALS or LOU, Gehrig's disease, हा आजार त्यांना ALS हा आजार त्यांना झालेला होता. दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम, हा आजार झालेल्या व्यक्तीच्या मज्जासंस्थेवरती परिणाम करतं. अँड इव्हेंच्युअली विकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी, आणि हळूहळू त्या बॉडीमध्ये, त्या शरीरामध्ये असणारे जे मसल्स आहेत, स्नायू आहेत, ते कमकुवत करायला सुरुवात करतात. स्टीफन सेज दॅट even as a child his muscles coordination was nothing to write home about. डॉक्टर स्टीफन सांगतात की अगदी लहानपणाची गोष्ट की कोऑर्डिनेशन ऑफ द मसल्स, स्नायूंची समन्वय, त्यांच्या स्नायूचा समन्वय चांगला नसल्या कारणानं ते त्यांच्या लहानपणीची एक गोष्ट सांगतात. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँड रायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ अ फ्रेंजी. फिट ऑफ अ फ्रेंजी, दिस इज द फ्रेज.
द मिनिंग इज गिवन इन द मार्जिन, अ ग्रेट अनॉयन्स ऑर अ रेज, त्रस्त होणे. त्यांचे हँडरायटिंग जे होते ते हँडरायटिंग त्यांच्या शिक्षकांना ते त्रस्त करायचे, म्हणजे खराब होते त्यांचे हस्ताक्षर. का? त्यांच्या स्नायूंच्या मध्ये असणारा जो समन्वय होता तो समन्वय चांगला नव्हता. नॉर वॉज ही इन्क्लाइन्ड टुवर्ड्स द स्पोर्ट्स, खेळामध्ये सुद्धा त्यांना रुची नव्हती. नेव्हरथलेस, असं असलं तरी सुद्धा, दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू, दिस इज द फ्रेज. What is the meaning of this phrase? The meaning is given in your book. A sudden unexpected shock or a surprise, हादरवून टाकणे. असं असलं तरी सुद्धा हा आजार, या आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. Here in this paragraph, when he was 17 years old, he went to his family doctor. His family doctor diagnosed and he said he was suffering from ALS, this rare disease. Now next paragraph on page number 63. How much time he had left on this planet was very uncertain. या रोगामुळे ते या प्लॅनेटवरती, या पृथ्वी ग्रहावरती किती काळ राहणार आहेत, जगणार आहेत, हे निश्चित नव्हतं. द प्रोनोसिस डायनोसिस, रोग निदान, वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं होतं की आम्ही काय याच्या बाबतीत फार काय करू शकणार नाही आहे. नशीबच त्यांचं बलवत्तर असेल तरच ते टिकतील. अनडॉन्टेड, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड इज गिवन देअर. धैर्य न खचता. अनडॉन्टेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. धैर्य जरा सुद्धा न खचू देता त्याने आपलं शिक्षण, आपलं संशोधन पुढं कंटिन्यू करायचं त्याने ठरवलं. अँड इवन गॉट एंगेज्ड टू जेन वाइल्ड. आणि त्याच दरम्यान त्यांचा वांगनिश्चय, त्यांचं लग्न जेन वाइल्ड याच्याशी ठरलं. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिकली उपरोधितपणे, चेष्टेनं डॉक्टर स्टीफन असं सांगतात. काय सांगतात? ॲज इट मे साऊंड इट इज ॲट द डिस्मल स्टेज, अशा या उदास परिस्थितीमध्ये ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. त्यांनी आपलं जीवन हे सर्वाधिक आनंदामध्ये जगायला सुरुवात केली. धिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क अँड रिन्यूड विगर. This he says was because he started living life for the moment. यामध्ये, या काळामध्ये असणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद ते लुटायला चालू केले. प्रत्येक क्षण ते जगायला सुरू केले. कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च. आणि डॉक्टरीचं रिसर्च, संशोधन जे होतं ते त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलं. वर्क विथ द रिन्यूड विगर म्हणजे जोमानं, नव्या उमेदीनं ते सुरू केले, संशोधन कंटिन्यू केले. नेक्स्ट पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 63. इन द मीन वाईल, या दरम्यानच्या कालावधीमध्ये, द डिसीज वर्कड इट्स वे इन टू द स्टीफन्स बॉडी. जो रोग होता, जो डिसीज होता, त्यानं आपलं काम करायला सुरुवात केलं. त्यानं स्टीफनच्या शरीरावरचा ताबा मिळवला. अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड, आणि त्यांना पूर्णतः अपंग करून टाकलं. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ द ब्लॅक होल्स. आणि त्याच वेळेला त्यांनी आपल्या डॉक्टरेटसाठी, PhD साठी ब्लॅक होल्स म्हणजे कृष्ण विवर ही एक संकल्पना, त्यांनी त्या संकल्पनेचा त्या अभ्यास करत होते. टू गेट हिज PhD बाय दिस टाइम ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ his hands and speech. आणि या दरम्यान he was confined
The word's meaning is given in the margin. Confined, मर्यादित हालचाल करणे. या दरम्यान त्यांची हालचाल ही खूपच मंदावली. टू अ व्हीलचेअर, ते व्हीलचेअरलाच बांधून होते, व्हीलचेअरवरतीच बसून होते. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स. हळूहळू त्यांच्या हातावरचं जे काय कंट्रोल होतं, जे नियंत्रण होतं, ते सुद्धा ते गमावू लागले. अँड स्पीच, आणि वाचादोष आणि शरीरावरचं कंट्रोल कमी होऊ लागलं. द स्टडी ऑफ अ ब्लॅक होल स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन. परंतु कृष्णविवराचा अभ्यास ज्या वेळेला ते करत होते, त्यावेळेला त्यांचे जे काय इमॅजिनेशन होतं, त्यांची जी कल्पना होती, त्या नवकल्पनेला धुमारे फुटले. विथ द ब्राईट आयडियाज. शुभ्र कल्पना त्यांना समजू लागल्या, उमजू लागल्या. ही मेड मेनी इपोमेकिंग युग प्रवर्तक ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट द पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड टाइम. ही मेड मेनी इपोमेकिंग स्टेटमेंट्स. अनेक हादरवून टाकणारे युग प्रवर्तक, अति महत्वाचे असे सिद्धांत त्यांनी, स्टेटमेंट्स त्यांनी, विधान त्यांनी केले. दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थेरीज. याच्यापूर्वी जे काय संशोधन झालेलं होतं, त्या संशोधनाला हादरवून टाकणारं त्यांनी थेरी, महत्वाचे संशोधन त्यांनी उघड केले. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. अनेक शास्त्रज्ञ असे समजत होते, असे विश्वास ठेवत होते, द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. विस्फोटामधून, बिग बँग मधून या विश्वाची निर्मिती झालेली आहे. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर. पण ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करण्याकरता, समजावून सांगण्याकरता, स्पष्टीकरण करण्याकरता स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज अ लाय अल्जेब्रा. लाय अल्जेब्रा या सिद्धांताचा, या थेरीचा शोध त्याने लावला. लास्ट पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 63. Though confined to a wheelchair with no control over his body save a finger with a computer to help him to express his thought. जरी ते खुर्चीला बांधून असले तरी, त्यांची हालचाल जरी मर्यादित असली तरी सुद्धा त्यांचे हात जे होते, ते हात, त्या हाताची बोटं जी होती, ती बोटं संगणकाच्या मदतीनं ते आपल्या मनामध्ये असणारे विचार त्या बोटांच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून सांगत होते. एक्सप्रेस हिज थॉट्स. आपले विचार ते एक्सप्रेस करत होते. हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन अ प्रफाउंड सब्जेक्ट ऑफ अ सायन्स. विज्ञानामधील गहन विषयामधील डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे एक उच्च पदस्थ अधिकारी होते. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. असंख्य प्रमाणामध्ये सन्मान, honorary, doctorates, awards, पुरस्कार have been bestowed on, granted as an honor. बहाल करण्यात आले. अनेक पारितोषिक, अनेक सन्मान त्यांना बहाल करण्यात आले. He is a fellow of the Royal Society. रॉयल सोसायटीचे ते आज सदस्य आहेत, सहकारी आहेत, फेलो आहेत. टर्न द पेज अँड सी ऑन पेज नंबर 64. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि ते नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य आहेत. नेक्स्ट पॅरेग्राफ. इन स्पाइट ऑफ बीइंग considered Einstein's equal in the intelligence,
बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आइन्स्टाईनची त्यांची जरी बरोबरी होत असली तरी सुद्धा डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर हॉकिंग हे अतिशय नम्र माणूस होते. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. This sentence is the assertive sentence and you should make this assertive sentence into a exclamatory sentence. विधानार्थी वाक्य इथं दिलेलं आहे आणि या विधानार्थी वाक्याचं आपण काय करायचं आहे, उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. कसं होईल ते वाक्य? What a humble man Dr. Hawking is. Note down this sentence in your notebook and you should make it exclamatory sentence. डॉक्टर हॉकिंग हे अतिशय नम्र माणूस होते. अ सिंपल, अतिशय साधे, डाऊन टू अर्थ मॅन, अतिशय व्यवहारी माणूस होते. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स, अनेक पुस्तकं त्याने लिहिली. डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज, त्यांच्याकडं असणारी ऑसम आयडियाज, अफाट कल्पना त्या पुस्तकामधून त्यांनी मांडले. कीपिंग अ लेमन इन माइंड, लेमन इन माइंड, अगदी सामान्यांना, सामान्य व्यक्तींना त्यांच्या आयडिया म्हणजे विज्ञान हा विषय नसणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्या आयडिया सहजासहजी समजाव्यात अशा पद्धतीची पुस्तकं त्यांनी लिहिली. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचं जे लेखन होतं ते अतिशय विनोदी आणि मार्मिक असं लेखन होतं. हिज स्टाईल इज सो ल्युसिड अँड नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. लेखनाची शैली जी होती ती अतिशय स्पष्ट आणि नॉन सायंटिस्ट सुद्धा ते सहज अंडरस्टँडिंग करू शकत होते. हिज बुक A Brief History of a Time is one of the best-selling books of our times. One of the best-selling book, superlative degree used here. You can make it comparative and positive degree. A Brief History of a Time is one of the best-selling books of our times. या काळामधील सर्वाधिक खपाचं पुस्तक त्याने लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे A Brief History of a Time. On being asked how he feels about having the dreadful ALS, ज्या वेळा त्यांना या भयंकर आजाराविषयी विचारण्यात आलं की आपणास हा आजार कसा काय वाटतो, किती भयानक वाटतो, असं ज्या वेळा त्यांना विचारलं गेलं त्यावेळेला द क्विंटेन्सेस, the meaning is given in the margin on page number 64. A perfect example, अतिशय मूर्तिमंत उदाहरण, उत्तम उदाहरण of the optimism. Optimism, another one new words and the meaning is given in margin. Optimism, a state of having positive belief, सकारात्मक विचार, and hope, सकारात्मक विचार आणि आशावाद याचं उत्तम उदाहरण क्विंटेन्सेस, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग. सेज नॉट अ व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, त्याने उत्तर दिलं की तुम्हाला हा आजार, हा भयानक आजार कसं काय वाटतो, तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी. त्यावेळा त्याने जे उत्तर दिलं ते अतिशय सकारात्मक उत्तर होतं, आशावाद असं उत्तर होतं. नॉट अ व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतरांच्या पेक्षा असं वेगळं काही वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज अ नॉर्मल लाईफ ॲज अ पॉसिबल, मी सामान्य माणसाप्रमाणे जगण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्ज इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम अ डुईंग. आणि थोड्याशा गोष्टी मला करता येत नाहीत. अबाउट माय कंडिशन अँड रिग्रेट द थिंग्ज इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम द डुईंग. अतिशय थोड्याशाच गोष्टी मला काय करता येत नाहीत, त्या गोष्टींचा मी फार विचार करत नाही. विच आर नॉट मेनी, ज्या गोष्टी अतिशय सामान्य आहेत त्याचा मी विचारच कधी करत नाही.
Next paragraph on page number 64, Dr. Hawking firmly believes that in the next millennium, अतिशय ठामपणे डॉक्टर हॉकिंग सांगतात की येणाऱ्या 1000 वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर द कोवर सिक्रेट द युनिवर्स. या विश्वाचं मूळ रहस्य जे आहे, कोवर सिक्रेट जे आहे, ते विज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये हे ओपन होईल असं ते ठामपणे सांगतात. इट्स ओरिजिन, हे विश्व कसं तयार झालं, इट्स हिस्टरी, त्याचा इतिहास, अँड मे बी इवन द प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिस्माइज. डिस्माइज शेवट, अंत. आणि विज्ञान हे पण स्पष्ट करून सांगेल की या विश्वाचा शेवट कधी आहे. अतिशय ठामपणे ते सांगतात. लास्ट पॅरेग्राफ, लाईक डॉक्टर हॉकिंग, म्हणजे डॉक्टर हॉकिंग यांच्याप्रमाणे देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्स. एक्झेम्पलरी करेज, उत्तम अनुकरणीय असं धैर्य अनेक लोक या विश्वामधील दर्शवितात, दाखवितात. हू डिस्प्ले, दर्शवितात. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव्ह पीपल. अशा शूर लोकांना आपण सॅल्यूट ठोकूया, त्यांना नमस्कार करूया. हू इन स्पाइट ऑफ, इन स्पाइट ऑफ ही फ्रेज आहे, इन स्पाइट ऑफ असं असून सुद्धा, बीइंग डिसएबल्ड, दिव्यांग असून सुद्धा, स्ट्राईव्ह झगडतात, ते धडपडतात, प्रयत्न करतात, टू डू देअर बेस्ट, त्यांच्या जीवनामध्ये सर्वोत्तम करण्याचा ते प्रयत्न करतात, झगडतात, धडपडतात. अशा आशावादी धैर्यवान लोकांना आपण सॅल्यूट ठोकूया. हिअर वी कंप्लीट this lesson.